नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप नॅचरल फार्मिंगच्या 64व्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की इसाप म्हणजे नेमकं काय, इसापचा अर्थ काय आणि इसापचे वेगळे वैशिष्ट्य कोणते आहेत. प्रचलित पद्धतीमध्ये इसाप किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करताना आपण 8 पॉईंटवर 8 मुद्दे त्याचा मी उल्लेख केला होता. आता 9वा मुद्दा असा आहे की आता रासायनिक शेतीमुळं जमिनीचं नुकसान झालंय, गांडूळ खोल जाऊन बसलेत, सेंद्रिय कर्ब कमी झालंय, अन्नधान्य विषारी झालेलं आहे वगैरे वगैरे. जमिनीची अवस्था अतिशय लाईक डेड जे मृतप्राय जमीन झालेली आहे. त्याच्यामध्ये श्वास तर चालू आहे, पिकं तर येतात, रासायनिक खत टाकलं तर पिकं येतात, टॉनिक सारखं टाकावं लागतं आपल्याला की जमिनीमध्ये मुळातली त्याची उत्पादकता, त्याचे जे मुख्य घटक आहेत पीक उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे बांधावर आणि जंगलामध्ये मुबलक आहेत, तर त्याची कमतरता होत झालेली आहे. जमीन ही लाईक डेड आहे. म्हणजे त्याचं उदाहरण मी सांगता येईल की पेशंट जेव्हा कोमात जातो तर ते अंथरुणावर त्याचा श्वास चालू असतो, डोळे बंद असतात, परंतु त्याला चेतना काही नसते. अतिशय सेम परिस्थितीत आणि त्याला सलाईन वाटा औषधं चालू असतात. तसं आज जमिनीमध्ये, आपल्या शेत जमिनीमध्ये कितीही चांगलं उत्पादकता असो, काही असो, भरपूर हजार खत टाकून बंपर यील्ड करणार असो, पण त्याच्यामध्ये चेतना नाही, स्पिरिट नाही, भावना नाहीत, संवेदना नाही. तर ते आपल्याला इसाप शेती पद्धतीमध्ये या मृतप्राय जमीन झालेल्या आहेत, ज्या संवेदनाहीन झालेल्या आहेत, चेतनाहीन झालेल्या आहेत. रासायनिक खत नाही टाकलं तर उत्पन्नच येत नाही. तुम्ही बिलकुल टाकू नका खत, उत्पन्न येते का बघा, अजिबात नाही येणार. तर ते आपला चेतनायुक्त जमीन करण्याचं वैशिष्ट्य. याच्यामध्ये बायोडायनॅमिक सायन्स किंवा वैश्विक अंतराळातलं विज्ञान किंवा कॉस्मिक सायन्सचा अंतर्भाव करून या आपल्याला इसाप शेती पद्धतीमध्ये चेतनायुक्त जमीन करण्याचं वैशिष्ट्य हे एक आहे, 9वं वैशिष्ट्य. 10वं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला उत्पादन नको फार, आपल्याला निव्वळ नफा नाही, निव्वळ नफा वाढवायचा. याच्यामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की 1 लाख रुपयाचे टमाटे काढले, 80,000 रुपयाचा खर्च केला, तर तुमचं निव्वळ उत्पन्न आहे 20,000. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला 50,000च आपल्याला समजा किंवा 60,000चं उत्पन्न मिळू द्या, 1 लाखाचं नको, 60,000चं मिळू द्या आणि 5,000च तुम्ही खर्च करा ना, म्हणजे निव्वळ नफा तुमचा वाढला पाहिजे. हे एक वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये उत्पादनाऐवजी शेतकऱ्यांचा निव्वळ नफा कसा वाढेल याच्यावर भर दिलेला आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य 11वं की ते आधी मी सांगितलेलं आहे की त्याचा बांधावरच्या किंवा जंगलातल्या वनस्पती कोणत्या घटकानं, कोणत्या तत्वावर त्याच्या साह्यानं वाढतात, निरोगी वाढतात. कीड पडते, रोग पडतो, पण तात्पुरता असतो, लगेच त्याच्यावर निसर्ग मात करतो. या सगळ्या तत्वाचा अंतर्भाव नैसर्गिक तत्व जे आहेत, निसर्ग संपन्न साधन सामुग्री आहे, ती आपण या ठिकाणी वापरलेली आहे. हे एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक पद्धत शिकवलेलं वैशिष्ट्य आपल्याला त्याचं म्हणून आपण की 12वं वैशिष्ट्य जे आहे, शेतकऱ्यांना आपल्याला पार्टनरशिपमध्ये शेती केली पाहिजे. निसर्गाला मुख्य पार्टनर जो 90% भांडवल, 90% निसर्गाच्या निविष्ठा, 90% त्यांचे तत्व, हे निसर्गाचं भांडवल जे उपलब्ध आहे, जमिनीखाली आहे, जमिनीवर आहे, अंतराळात आहे, या निविष्ठा सगळ्या आपल्याला निसर्गाच्या वापरायच्या आहेत. आणि 10% भांडवल शेतकऱ्याचं आहे, ज्याच्या स्वतःची निविष्ठा आहे, स्वतःची बुद्धी आहे, स्वतःचं तंत्रज्ञान आहे आणि त्याचं अंमलबजावणी करण्याचं जे कार्य आहे, कृती, ते आपल्याला 10% आपलं भांडवल आणि 90% निसर्गाचं भांडवल आपल्याला वापरायचं आहे. आता निसर्गाचं भांडवल कशा पद्धतीने वापरायचं, कोणते आहे ते डिटेल सांगता येईल. सध्या आपण वैशिष्ट्य हिसाबचे काय आहेत हेच आपण फक्त बघत आहोत. 13वं वैशिष्ट्य असं आहे याच्या की आपल्याला शेतकऱ्यांसमोर 3 M याचा मागे एकदा उल्लेख केला होता मी. 3 M याचा सामना करावा लागतो आपल्याला. 3 M कोणते? तर लहरी मान्सून, लहरी हवामान. मान्सून म्हणजे यम. हे पहिला यम असा आहे की लहरी मान्सून, अवेळी पाऊस पडणं, अचानक नुकसान होणं, त्याचा सामना करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. दुसरं यम आहे मार्केट. एकदम भाव कमी झाले आणि एकदम झिरो आपल्याला नुकसान झालं, पुन्हा कर्ज काढावं लागतं, असं नाही. आपल्याला मार्केट चढ उतार जरी झाला तरी असे आपले बहुविध पीक पद्धती आहेत की मल्टिपल क्रॉपिंग आहे, मिक्स क्रॉपिंग आहे, लाईन सोईंग वगैरे आहे, की असे कमी ड्युरेशनचे, जास्त ड्युरेशनचे, असे आपण बायोडायव्हर्सिफाईड
असं पीक पद्धती अवलंबली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नुकसान मार्केटचं भाव कमी जास्त झाले तरी होणार नाही. त्याची तीव्रता कमी करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तिसरं एम म्हणजे मजूर. सगळ्यात प्रमुख समस्या झालेली आहे मजूर. अत्यंत मजुराची कमतरता, त्याचं अवेलेबिलिटी नाही, मजुरी खर्च वाढलेले आहे. याच्यावर सुद्धा मात करणारी ही पद्धती आहे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये मजुरीचा खर्च आपण वाचू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला 13 झाल्या. आणि 15व्या याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये नुसतंच क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढते आपल्याला. नुसते क्वांटिटी वाढवून उपयोगाचं नाही. आजकाल हायब्रिड बियाणं किंवा सुधारित हे जे आपण आहे पिकं वगैरे व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये साईज वाढतो, आकर्षण वाढतो, पण तो मुख्य न्यूट्रिएंट कमी आहेत, जीवनसत्व कमी आहेत, व्हिटॅमिन कमी आहेत, खनिज पदार्थ कमी आहेत. न्यूट्रिशियस किंवा ज्याला आपण आता 2 प्रकारच्या आपल्याला सिक्युरिटी देशाला पाहिजे आणि आपल्यालाही पाहिजे. एक तर प्रोडक्शन सिक्युरिटी, उत्पन्न भरपूर पाहिजे आपल्याला, आणि क्वालिटी म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही पाहिजे आपल्याला. या दोन्हीचा समन्वय आपण यात केलेला आहे. अतिशय न्यूट्रिशियस फूड मिळते आपल्याला. फूड सिक्युरिटीवर मात केलेली आहे आपण, पण न्यूट्रिशनल सिक्युरिटीवर मात केली नाही. न्यूट्रिशनल सिक्युरिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. या त्या महत्वाच्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आता आपण बघू की याच्यामध्ये सोपं, आता मी या एपिसोडमध्ये आणखी थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल की नेमका, कारण काही शास्त्रज्ञ, काही अभ्यासक आणि विद्यापीठातले काही आमची मित्रमंडळी सुद्धा हे एपिसोड पाहतात आणि त्यांना सुद्धा हे आव्हानात्मक किंवा विनंती वजा किंवा हे सगळं शास्त्रावर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे. मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर कीटकशास्त्रामध्ये काम केलेलं आहे. 44 वर्षापासून मी सेंद्रिय शेती क्षेत्रात आहे. सेंद्रिय शेती क्षेत्रात मग स्वतः मी R&D माझ्या स्वतःच्या शेतावर, नांदेडला शेती आहे, त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस मी आता पुण्याला स्थायिक झालेलो आहे, पण त्या ठिकाणी मी सुद्धा R&Dचं भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे R&D हे महत्त्वाचा विषय घेऊन शेतकऱ्यांनी स्वतः थोड्या प्रमाणामध्ये थोड्या क्षेत्रावर करणं आवश्यक आहे. विद्यापीठाने त्याच्यावर पुढाकार घेणं आवश्यक आहेच. तर इसापची सप्तपदी मी काढलेली आहे. इसाप म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय, हे जे आपण 15 पॉईंट आपण पाहिलेले आहेत. त्याची सप्तपदी काय, नटशेल, ज्याला आपण नटशेलमध्ये म्हणू, की सप्तपदी म्हणजे 7 पॉईंट, 7 मुद्द्यावर भर दिलेला आहे. इसाप शेती पद्धतीने 7 मुद्द्यावर भर दिलेला आहे. याचं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे मी असं: स से हे मागास का, स से हे मागास का. प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. स से हे मागास का. तर त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे स. स म्हणजे सहजीवन. सहजीवनमध्ये आपण एकच पीक कधीच लावणार नाही, 6 पिकं लावणार, बांधावर वेगळे लावणार, आंतरपीक वेगळे घेणार, मिश्र पीक वेगळे घेणार, जमिनीवर पसरणारे वेगळे घेणार, उंचीचे वेगळे घेणार. त्याच्यामध्ये जेणेकरून जमिनीची त्याचे शास्त्रीय तत्वावर त्याचे डिझाईन सुद्धा काढलेले आहेत की सहजीवन कोणत्या पिकाला कोणतं सिम्बिओटिक क्रॉप जे न्यूट्रिएंट मॅनेजमेंटला मदत करेल, जीवीड मॅनेजमेंटला सहाय्यभूत होईल, जे पेस्ट मॅनेजमेंटला सुद्धा रिपेलंट म्हणून ॲक्शन काम करेल, वगैरे वगैरे. हे सहजीवन, पहिला स आहे सहजीवन. नंबर 2 आहे, मी फक्त त्या मुद्द्याचे हे करतो, त्याच्यामुळे डिटेल आपण प्रत्येक मुद्द्यावर आपण 4-4, 5-5 एपिसोड घेणार आहोत. स से हे मागास का. ससे म्हणजे आपण शेतकऱ्याला संबोधले मी, तो भित्रा आहे थोडासा, त्याला अडाणी आहे. अडाणी म्हणजे सुशिक्षित आहे, त्याला खूप मेहनती आहे तो, परंतु शेजारी काय करतो तो बघतो. ॲग्रो सर्व्हिस सेंटरवाला काय म्हणतो, हे कीड पडलं हे मारा ते म्हणतो. कृषी विद्यापीठात जाऊन अर्धवट माहिती घेतो आणि काही करत नाही वगैरे. म्हणजे शेवटी नुकसान होतं आणि त्याचा जो खर्च होतो खिशातला तो वाया जातो. त्याच्यामुळे हे प्रत्येक बाबीमध्ये आपण हे लक्षपूर्वक जर त्याचा अंमलबजावणी केली या हिसाब सप्तपदीची, तर सप्तपदीवर हे जे आहे पहिलं स, हे ससे त्याच्यामुळेच मागास आहेत. आपली शेती पद्धती बिन कर्ज घेऊन आपण जे करतो, जे परवडत नाही म्हणतो आपण त्याला, त्याच्यामुळे हे मूळ कारण आहे की शास्त्रावर आधारित आपण स्वतः अभ्यास करत नाही आणि स्वतः अभ्यास केला तरी त्याचं अंमलबजावणी आपल्या शेतावर करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे असं आम्ही ठरवलं की 1 एकर शेत, महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी 1 एकर, म्हणजे जे एका गावामध्ये आम्ही आव्हान देतो की तुम्ही तयार व्हा, 1 एकर क्षेत्र, 10 एकरपैकी 1 एकर क्षेत्र तुम्ही इसाप पद्धतीने करा, 9 एकर क्षेत्र रासायनिक चालू द्या. दोन्हीचाही हिशोब ठेवा. इनपुट किती आहेत, खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे, निव्वळ नफा किती आहे. 2 वर्षानंतर तुम्ही हेच तुम्हाला पटेल की 2 वर्षानंतर 1 एकर क्षेत्र आपण संपूर्ण 10 एकरामध्ये करायला हरकत नाही. तर असं सुद्धा आमचं आव्हान आहे की हे आपण करू शकतो.
तर याच्यामध्ये सप्तपदीमध्ये सहजीवनचा मी उल्लेख केलेला आहे. स म्हणजे सहजीवन, दुसरं से म्हणजे सेंद्रिय कर्ब, दुसरं म्हणजे सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन, जे 0 ते 0.3% आहे सरासरी. विदर्भामध्ये मी प्रयोग घेतले होते. 1000 एकरावर आम्ही डाळिंब लावले होते या हिसाब पद्धतीनं. तर तिकडे सुद्धा सेंद्रिय कर्ब 0 to 0.3 ॲव्हरेज आहे. तर मित्रांनो, या हे जे सप्तपदीचे आपण डिटेल नंतरच्या एपिसोडमध्ये माहिती घेणारच आहोत. तरी कृपया हे एपिसोड लक्षपूर्वक हे करा. आणि मी मागं म्हटल्याप्रमाणे माझा नंबर आहे 98881497 092. कृपया संपर्क साधा, मला आनंद होईल. मी सध्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वगैरे काही जास्त पाहत नाही वगैरे. तुम्ही संपर्क करून कधीही मार्गदर्शन करू शकता. तूर्त येथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.